मित्रांनो, थांबा. पुढे जाण्यापूर्वी एक सेकंड विचार करा. तुम्हीही बेडवर तीच चूक करत आहात का, जी 90% पुरुष करतायत? जर तुमची पार्टनर तुमच्यापासून पूर्णपणे समाधानी नसेल किंवा परफॉर्मन्समध्ये काहीतरी कमी वाटत असेल, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पार्टनरने पुढच्या वेळी स्वतःहून तुमच्याकडे यावे आणि तुमच्या परफॉर्मन्सचे कौतुक करावे, तर आजचा हा व्हिडिओ तुमची लाईफ बदलून टाकेल. अनेकदा लोक मला विचारतात की प्रीती, स्ट्रोक्स जोरात देणे योग्य आहे की हळू? आज मी असा पर्दाफाश करणार आहे जो तुम्हाला इतर कोणीही सांगणार नाही. आज मी तुम्हाला स्ट्रोक्स देण्याचे ते योग्य विज्ञान आणि पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा आनंद दुप्पट होईल. या व्हिडिओचा एकही सेकंड मिस करू नका, कारण अशा सिक्रेट गोष्टी तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत. चला तर मग या सेन्सेशनल विषयावर सविस्तर चर्चा करूया. मी आहे डॉक्टर प्रीती. शारीरिक जवळीक हे केवळ एक शारीरिक काम नाही, तर ती एक कला आहे. जेव्हा आपण बेडवर असतो तेव्हा आपले लक्ष फक्त स्वतःवर असते, पण खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा दोन्ही पार्टनर एकाच लेवलवर असतात. आज आपण त्या रिधम आणि गतीबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे तुमच्यातील केमिस्ट्रीला अक्षरशः आग लागेल. मी तुम्हाला सांगेन की कधी तुम्हाला गिअर बदलायचा आहे आणि कधी ब्रेक लावायचा आहे. ही माहिती तुमचे नाते अधिक घट्ट करेल. चला तर मग कोणताही वेळ न घालवता व्हिडिओ पुढे नेऊया. पेनिट्रेशन आणि फोरप्ले. आता जेव्हा आपण पेनिट्रेशन, हलवणे आणि स्टाईल देण्याबद्दल बोलत आहोत, तेव्हा त्याचीही एक योग्य पद्धत असली पाहिजे. बघा, जेव्हा तुम्ही बेडवर येता, अनेक लोक असे असतात ज्यांना काहीही करायचे नसते भावा. फक्त थेट आत घालायचे, हलवायची, स्टाईल द्यायची आणि बाहेर काढायचे. नाही, यात काहीही मजा नाही. 1 ते 5 मिनिटात खेळ खल्लास. जोपर्यंत तुम्ही तुमची वेळ वाढवत नाही तोपर्यंत मजा येत नाही. कधीकधी तर असे होते की तुमची पार्टनर पुढच्या वेळी तुम्हाला भेटायलाच नकार देते. असे होते ना? याचेही कारण तेच आहे. तुम्ही तुमची वेळ वाढवा आणि गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. गोष्टी समजून घ्या, म्हणजेच आपल्या पार्टनरला समजून घेण्याचा प्रयत्न करा. बहुतांश महिलांना हेच आवडते की वेळ थोडा जास्त असावा, पेनिट्रेशन मजेदार असावं आणि फोरप्लेमध्ये रस असायला हवा. आणि हो, तुम्ही प्रत्येक गोष्टीत चांगले असले पाहिजे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण स्ट्रोक्स देतो, तेव्हा सुरुवातीला जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आत इन्सर्ट करता, तेव्हा स्ट्रोक्सचा वेग हळू असावा. असे नाही की फक्त हळूहळूच करत राहा, नाहीतर ते तसेच चालत राहील. गती सुरुवातीला संथ असली पाहिजे. किमान 3 ते 5 मिनिटे किंवा 5 मिनिटांपर्यंत तुम्ही हळूहळू पेनिट्रेशन केले पाहिजे. हळूहळू आरामात प्रयत्न करा की तुमचा अवयव थोडासा टच करेल आणि तुमच्या पार्टनरच्या क्लिटोरिस भागाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर तुम्ही बघाल की तुमची पार्टनर खूप जास्त एक्साइटेड फील करेल. ती खूपच इरोटिक होईल. तुमच्या झटक्यांसोबत आणि आवाजासोबत तीही नाचण्याचा प्रयत्न करेल. तिच्याकडून प्रणयी आणि रोमॅन्टिक आवाज येऊ लागतील. तेव्हा तुम्ही समजून जा की आता तुम्ही त्या लेवलवर पोहोचला आहात, जिथून तुम्ही तुमच्या पार्टनरला क्लायमॅक्सपर्यंत पोहोचवू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचे पेनिट्रेशन आणि स्ट्रोक्स वाढवू शकता आणि तुम्हाला हव्या त्या वेळेपर्यंत टिकून तुमचे इजॅक्युलेशन करू शकता. ही अगदी योग्य पद्धत आहे मित्रांनो, की जेव्हाही तुम्ही पेनिट्रेशन कराल तेव्हा ते आधी हळुवारपणे करा, जेणेकरून तुमच्या पार्टनरलाही तेवढंच फील होईल. तिला एक्साइटमेंट जाणवेल. कारण कधीकधी असे होते की जेव्हा तुम्ही स्वतःही करत असता, जेव्हा तुम्ही तुमचा अवयव तुमच्या फिमेल पार्टनरच्या आत टाकत असता, तेव्हाच ती सेन्सेशनवाली फीलिंग येते. आणि कधीकधी असे होते की योनी मार्गातून नैसर्गिक ओलावा येण्यास सुरुवात होते. सुरुवातीला जर ती ओली नसेल, तर असे समजू नका की तिला काहीच फील होत नाहीये. जेव्हा ती पूर्णपणे ओली होते, ती रेडी झालेली असते आणि आता तुम्हा दोघांनाही सेक्स करण्यात खूप मजा येणार आहे. त्यामुळे ही गोष्ट नक्की ट्राय करा. तुमच्या पार्टनरला त्या लेवलपर्यंत आणा. तिचे अराउजल करा. स्टिम्युलेशनमुळे तुम्हाला खूप मजा येईल आणि त्यानंतर तुम्ही जो वेग पकडाल त्यात तुमच्या पार्टनरलाही आनंद मिळेल. कारण सुरुवातीला जेव्हा आपण खूप वेगाने करतो, तेव्हा आपल्या पार्टनरला वेदना होऊ शकतात. कारण खालचा भाग खूप सेन्सिटिव्ह असतो. जेव्हा आपण वेगाने स्ट्रोक्स करतो, तेव्हा आपल्या अवयवामुळे तिथे खूप जास्त घर्षण होते आणि अंतर्गत भागात स्क्रॅच येण्याची किंवा जखम होण्याची शक्यता असते. या गोष्टीची तुम्हाला नक्कीच काळजी घ्यायची आहे की आधी तुम्हाला तुमच्या पार्टनरला अराउज करायचे आहे. स्टिम्युलेशनने पहिल्या लेव्हलचे नैसर्गिक ल्युब्रिकेशन येऊ द्या. त्यानंतर जेव्हा तुम्ही इन्सर्ट कराल, तेव्हा तुम्ही वेगाने करू शकता. वेगाने करताना तुम्हाला जाणवेल की थोडासा ड्रायनेस येत आहे आणि जेव्हा ती त्या लेवलवर पोहोचेल किंवा तुम्ही पोहोचणार असाल, तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमच्यासोबत तुमची पार्टनर ही पूर्णपणे सॅटिस्फाय झाली आहे. म्हणजे तुम्हा दोघांचा खेळ संपला आहे. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केले. आणि बघा, जर तुम्ही खरंच हे तंत्र वापरले, तर तुम्ही तुमचा रोमॅन्स खरोखरच खूप मजेदार बनवणार आहात. मित्रांनो, ही गोष्ट समजून घेणे खूप गरजेचे आहे की पुरुष आणि स्त्रीचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे रिस्पॉन्स करते. अनेकदा पुरुष लवकर डिस्चार्ज होतात कारण ते सुरुवातीलाच खूप वेगाने झटके मारतात.
जर तुम्हाला तुमचा स्टॅमिना आणि टायमिंग दोन्ही वाढवायचे असेल तर तुम्हाला रिदमवर काम करावे लागेल. जेव्हा तुम्ही हळू स्ट्रोक्स घेता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला कंट्रोल करायला शिकवता. यामुळे फिमेल पार्टनरच्या शरीरात सेन्सेशन वाढते आणि ती क्लायमॅक्ससाठी रेडी होते. जर तुम्ही सुरुवातीलाच वेग वाढवला तर घर्षणामुळे त्यांना वेदना होऊ शकतात आणि त्यांचा सगळा मूड तिथेच खराब होईल. म्हणूनच नेहमी पॉज घ्या, श्वास घ्या आणि आपल्या पार्टनरच्या डोळ्यात बघून तिची एक्साइटमेंट चेक करा. योग्य वेळी गिअर बदलणे हीच बेडवर एका खऱ्या पुरुषाची ओळख आहे. जेव्हा ती पूर्णपणे ल्युब्रिकेटेड होईल तेव्हाच आपला वेग वाढवा. तर ही होती ती टेक्निक जी तुमच्या रोमॅन्सची वेळ आणि मजा दोन्ही वाढवेल. नेहमी लक्षात ठेवा की शारीरिक संबंध हे केवळ शरीराचे मिलन नाहीये, तर ते दोन मनांचे मिलन आहे. जितके जास्त तुम्ही आपल्या पार्टनरला कम्फर्टेबल फील करवाल तितकीच जास्त मजा तुम्हा दोघांनाही येईल. बरेच लोक सप्लिमेंट्सच्या मागे धावतात, पण मी म्हणेन की जर तुमची पद्धत योग्य असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष द्या, स्ट्रेस कमी घ्या आणि आपल्या पार्टनरसोबत मनमोकळेपणाने बोला. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, अशाच सोप्या आणि मजेदार पद्धतीने डॉक्टर उमेश मुंदडा नेहमी पेशंट्सला समजावून सांगत असतात. डॉक्टर उमेश मुंदडांचे आशाकिरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. एक क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक्स आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशाकिरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे. ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस ते मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये असतात. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो अशा लोकांसोबत नक्की शेअर करा ज्यांना याची गरज आहे. डॉक्टर प्रीती आणि आमची संपूर्ण टीम नेहमी तुमच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी नवनवीन टॉपिक्स आणत राहील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही सखोल गोष्टींवर चर्चा करू. नेहमी सुरक्षित राहा आणि तुमचे नाते मजबूत बनवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा कोणताही प्रश्न असेल किंवा तुम्हाला एखाद्या खास विषयावर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा.